एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात। विद्यार्थ्यांना 14 जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करणं आवश्यक। मेट्रो 3 साठी जायकाकडून मिळणार 4,657 कोटींचं कर्ज। कर्जाच्या शेवटच्या टप्प्याच्या वितरणासाठी केंद्र आणि जायकाकडे करार। वसई ठाणे भुयारी प्रवास भुयारी मार्ग उन्नत रस्त्याच्या 20,000 कोटींच्या प्रस्तावास मंजुरी। आषाढी वारीसाठी 3 लाख रुपयांची औषध खरेदी। स्थानिक स्तरावर तातडीनं खरेदी करण्यास मान्यता। बुलढाण्यातून आषाढी वारीसाठी 250 बसगाड्या। एसटी महामंडळाचं सुसज्ज आयोजन। विठुरायाच्या दर्शनाला जाताना आता चिंता नको। पंढरपूर मिरजसाठी 64 आषाढी विशेष गाड्या सोडणार। सर्वसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर असणारी लालपरी निधीपासून दुर्लक्षितच। डिझेलवरील करातून सूट देण्याची मागणी। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प 23 जुलैला होणार सादर। अर्थमंत्री निर्मला सीतारमण 7व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प। पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल 15 जुलैपर्यंत प्रवाशांसाठी खुलं होणार। 1 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांच्या वाहतुकीचा अंदाज। मुंबई महानगर प्रवेश विकास प्राधिकरण बॉन्ड विक्रीतून 50,000 कोटी उभारणार। प्रकल्पांसाठी MMRDA जमीन तारण ठेवणार। नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवास विकसित करण्याचा निर्णय। प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। मुंबईत संततधार पावसाला सुरुवात। येत्या 3 ते 4 तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज। माळशेज घाटात मुसळधार पावसाची हजेरी। मुरबाडमध्ये अनेक ठिकाणी साचलं पाणी। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांची कसरत। सततच्या पावसानं शहापूरमध्ये भारंगी नदीला पूर। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं तारांबळ। जळगावात खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर मुसळधार पाऊस। पावसानं शेतकरी सुखावले। एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटणार। आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी कामगार पालक दिन घेणार। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा मुंबईत विवाह सोहळा। 12 ते 15 जुलै दरम्यान बीकेसीतील वाहतुकीत बदल। बुलढाण्यात कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात। अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू।